महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग. पोलीस चौकशीत भोंदू अशोक खरातचा अजब दावा. अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू. सूत्रांची माहिती. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. अशोक खरात याची उद्विग्न प्रतिक्रिया. भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर. पोलीस कोठडीत खरातची HIV टेस्ट करण्यात आली. अशोक खरातला न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारी, नाशिक पोलीस आयुक्तांची त्यांनी भेट घेतली. रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी. खरातचं रॅकेट चाकणकर चालवत होत्या. नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांचा आरोप. राज्य महिला आयोगाकडील तक्रारींचा डेटा SITनं घ्यावा, ठोंबरेंची मागणी. भोंदू खरातच्या ओकस कार्यालयात फॉरेन्सिकची टीम दाखल. आज देखील खरातच्या कार्यालयात फॉरेन्सिक टीमकडनं तपास. काल SITकडनं खरातचं कार्यालय सील. पीडित महिलांना घेऊन फॉरेन्सिक टीम खरातच्या कार्यालयात. भोंदू अशोक खरातला शाळेत एली म्हणून आवाज यायचे. खरातचे मित्र. तर खरातची परिस्थिती हलाखीची होती. कपडे फाटलेले असायचे. वावी गावातील भोंदू अशोक खरातच्या 10वीच्या मित्रांची माहिती. अशोक खरात माजी खासदार हेमंत गोडसेंचं भविष्य सांगतानाचा व्हिडिओ समोर. हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा. भोंदू खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा. खरातला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे, मनीषा कायंदेंची मागणी. तर खरातला कायद्याचा ऐकावंच लागणार आहे. साक्षीदारांनी निर्धास्तपणे पुढे येऊन तक्रार द्यावी, कायंदे यांचं आवाहन. भोंदू खरात प्रकरणामध्ये तक्रारीसाठी पीडित महिला पुढे सरसावल्या. आणखी 2 ते 3 पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे. खरातवरती सध्या 8 गुन्हे दाखल. नव्या तक्रारींवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव. जासूदांच्या खर्चातनं खरात ग्रीनलँडमध्ये देशात गेला होता. राजेंद्र जासूद यांचा FIR मध्ये उल्लेख. भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर. ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीम्सचा वापर करायचा. रेफरन्स आणि नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती. खरातचे 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवरती SITची करडी नजर. SITनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागवली. खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी SITकडनं नोंदणी विभागाची मदत. भोंदूचा मिरगावातील आलिशान फार्म हाऊस पुन्हा चर्चेत. अशोक खरातनं फार्म हाऊससाठी तुर्कीतनं फर्निचर आणलं. खरातनं कस्टम ड्युटी भरली की नाही याची देखील तपासणी होणार. फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी रुपये उकळले. खरातनं उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं. एका बड्या अधिकाऱ्याची बायकोही खरातच्या जाळ्यात अडकली. पोलिसांकडनं प्रकरणाचा तपास सुरू. तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती. भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तूल परवाना रद्द. शस्त्राचा गैरवापर झालाय का याबाबत शंका उपस्थित. जिल्हा प्रशासनाकडनं परवाना रद्द करण्याची कारवाई. शंका उपस्थित झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडनं पिस्तूल परवाना रद्द. 1.5 वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. डॉक्टर भक्तानं खरातवरती उपचार केले होते. भोंदू खरातमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमा मलिन होत आहेत. खरातला 39 आमदार भेटून गेले, पण माझंच नाव का? मंत्री दीपक केसरकरांचा सवाल. शिंदे आणि फडणवीस राज्यकर्ते आहेत. त्यांनी बुवाबाजीच्या नादी लागू नये. संविधानिक पदावरती बसलेल्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. खरात प्रकरणावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांनी भूमिका घेतली. दाभोलकरांचाच वारसा फडणवीस पुढे नेत आहेत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर सुळेंचं वक्तव्य संतापजनक आणि चीड आणणारं. सुळेंनी तात्काळ खुलासा करून त्यांचं विधान मागे घ्यावं. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. 6 जणांसह ग्रुप ॲडमिनवरती गुन्हा. सिडको आणि सातपूर बॉलमन व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट केला होता आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. भोंदू खरातच्या प्रकरणानंतर डॉक्टर हमीद दाभोलकर यांची नागरिकांच्या अंधश्रद्धेवरनं नाराजी व्यक्त. भोंदूबाबा आणि बुवांकडे जाताना लोक चिकित्सा करणं पूर्णपणे बंद करतात. हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया. वेंगुर्ल्यात दीपक केसरकरांविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा भव्य मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. खरात प्रकरणाशी संबंध असल्यामुळे केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी. गुन्हा दाखल होताच वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य फरार. सूत्रांची माहिती. नातेवाईकांकडे ऋषिकेश वैद्य लपला असल्याची माहिती. महादेवाचा प्रसाद देतो म्हणून लॉजवरती अत्याचार केला. सूत्रांची माहिती.
बुद्ध ऋषिकेश वैद्याची फेसबुक पोस्ट खोटा गुन्हा दाखल केलाय. लवकरच सत्य बाहेर येईल. सत्यमेव जयते अशा आशयाची वसईतल्या भोंदूबाबा ऋषिकेश वैद्याची फेसबुक पोस्ट व्हायरल. पीएम मोदी आणि मी कामं पूर्ण करणारी दोन व्यक्ती. भारतासोबतचे आमचे संबंध अधिक दृढ होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा. भारतातील अमेरिकी दूतावासाकडनं ट्विट. मोदींना मुख्यमंत्र्यांशी बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांची चर्चेतनं काय निष्पन्न होणार? संजय राऊतांचा सवाल. तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेत उभे केलं. रॉकेल वाटपावरनं राऊतांची टीका. मोदी 3 लिटर रॉकेल देतायत. अंधभक्तांसाठी ते हिंदुत्वाचं तीर्थच. संजय राऊतांची टीका. मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात रांगा. राऊतांची टीका. तर राऊत काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागले. त्यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मी जन्मापासून शिवसेनेत काम करतोय. मी राज्यसभा खासदार होण्यासाठी शिवसेनेत आलेलो नाही. उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आदित्य ठाकरे. राऊतांवरती चिडल्याच्या चर्चेवर राऊतांची प्रतिक्रिया. खासदार अरविंद सावंत यांचा प्रियांका चतुर्वेदी यांना घरचा आहेर. पक्षात आल्या चंद्रकांत खैरेंना डावलून तुम्हाला खासदारकी मिळाली, पण त्यांनी पक्ष सोडला नाही. निष्ठा काय असते हे चंद्रकांत खैरे यांच्याकडनं शिका. सावंतांची चतुर्वेदींवर टीका. शिवसेनेच्या आमदारांना मंत्र्यांशिवाय शिंदेंची भेट हवी असल्याची सूत्रांची माहिती. अधिवेशन काळात आमदारांनी शिंदेंच्या भेटीसाठी पत्र दिलं. स्वपक्षीय मंत्र्यांबाबत आमदारांच्या अनेक तक्रारी. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील प्रशस्त सहकार भवनाचं आज भूमिपूजन होणार. सहकार भवनच्या भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात. दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. अमरावतीत शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी बच्चू कडूंचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. उपोषणस्थळी बच्चू कडू यांच्यातर्फे बॅनरबाजी. जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम अशा आशयाचे बॅनर. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापतीपदावरनं महायुतीत रस्सीखेच. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सभापतीची आज निवड होणार. सभापतीपदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. राहुल गांधी यांच्या विरोधातील सावरकर बदनामी खटल्याची 31 मार्चला सुनावणी. सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकरांकडनं खटला दाखल. सात्यकी सावरकरांची उलट तपासणी सुरू. जैन समुदायाला घरगुती गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समुदायासाठी पत्र. लोढा यांच्या पत्रावरनं वाद होण्याची शक्यता. लोढा यांच्याकडून जैन समुदायाच्या मदतीसाठी विशेष पत्र. बदनापूरच्या पेट्रोल पंपावर ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी. डिझेलचा टँकर येण्याच्या आशेपोटी 2 ते 2.5 तास नागरिकांच्या रांगा. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी यंत्रणासाठी इंधनाची गरज. भारतीय बाजारातील खासगी इंधन कंपनी असलेल्या न्यायरा एनर्जीकडनं पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ. पेट्रोलच्या किमतीत 5 तर डिझेलच्या किमतीत 3 रुपयांची वाढ. नंदुरबारमध्ये गॅसचा मोठा तुटवडा निर्माण. 3 लाखांहून अधिक ग्राहक सिलेंडरच्या प्रतीक्षेत. सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आगामी काळात टंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत. लातूरमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांचे हाल सुरू. घरपोच गॅस यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. 10 ते 15 दिवस आधी बुकिंग केल्यानंतर रांगेत थांबवून गॅस सिलेंडरचं वाटप सुरू. देशातील इंधन पुरवठ्यावरनं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींची एक्सपोस्ट. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज. लॉकडाऊन लागणार ही अफवा. हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण. इराण आणि भारतात इंधन व्यापार पुन्हा सुरू. पहिलं एलपीजी जहाज या आठवड्यात भारतात दाखल होणार. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेनं इराणच्या कच्च्या तेलावरचे निर्बंध उठवले. इराणी लढवय्ये म्हणून कमकुवत पण ते वाटाघाटीत उत्तम. इराणनं अमेरिकेचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराण इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावरनं जम्मू काश्मीर विधानसभेत राडा. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना खामेनींचा फोटो विधानभवनात आणल्यामुळे गोंधळ. नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार राडा. पोलिसांवरती मध्यस्थी करण्याची वेळ. केंद्र सरकारकडनं औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा. व्यावसायिक एलपीजीच्या वाटपात वाढ. आधीच्या 50% वाटपावरती आणखी 20% वाढ. औद्योगिक क्षेत्राला एकूण 70% व्यावसायिक एलपीजी वाटप होणार. स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, केमिकल, प्लास्टिक उद्योगांना प्राधान्य. सरकारकडनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर 10 रुपयांवरनं 3 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरनं 0 करण्यात आलं.
कोल्हापुरात 4 दिवसांनंतर पेट्रोल पंपावर स्थिती पूर्वपदावर. शहरातील पेट्रोल पंप सुरळीत सुरू. टू व्हीलरसाठी 200 रुपये तर फोर व्हीलरसाठी 2000 रुपयांची पेट्रोल मिळण्याची मर्यादा कायम. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पंपांवर पेट्रोल आउट ऑफ स्टॉक. सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा. पेट्रोल पंपावर सकाळी 5 वाजल्यापासून रांगा. बुलढाण्यात खुलं इंधन विक्रीवरती बंदी. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून सोशल मीडियावरील अफवांवरती विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर फौजदारी कारवाईचा इशारा. आखाती युद्धामुळे गॅस टंचाई. मात्र कोल्हापुरातील संभापूर गाव बायोगॅसमुळे स्वयंपूर्ण. सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांना महागड्या सिलेंडरला सक्षम पर्याय. एप्रिलपासून योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू.